उकडीच्या मोदकांसाठी उकड काढायला जमत नसेल, पिठासाठी तांदूळ कोणते वापरावे हा प्रश्न असेल किंवा कळ्या बनवायला कठीण वाटत असेल तर आजच्या रेसिपीमध्ये आपण जे उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यांना उकड सुद्धा काढायची नाहीये, तांदळाचं पीठ सुद्धा वापरायचं नाहीये की कळ्या सुद्धा पाडायच्या नाहीयेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांढरे शुभ्र सुबक मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलंय। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात। त्यासाठी पॅन मध्ये 1 कप एवढं ओलं खोबरं घ्यायचं आहे। ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही रेडीमेड खोबऱ्याची पावडर मिळते ज्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात, ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। खोबरं 1 कप घेतलंय, त्याच्या निम्मे अर्धा कप गूळ घेऊयात। साधा गूळ मी इथे वापरते, तुम्ही आवडीनुसार सेंद्रिय गूळ किंवा गुळाची पावडर मिळते ती सुद्धा तुम्ही ह्या गुळाऐवजी वापरू शकता। गुळाच्या पावडरमुळे आपला खूप वेळ वाचतो। असा गूळ विरघळायला जास्त वेळ लागतो, पण गुळाची पावडर लगेच विरघळते आणि सणासुदीला अशा गोष्टींचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो। मीडियम गॅसवरती गूळ विरघळवून घेऊयात। मी अगदी साध्या पद्धतीने मोदक दाखवते, त्यामुळे तुपाचा आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करत नाहीये, पण आवश्यकता असेल तर सारणामध्ये तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून त्याची अजून टेस्ट वाढवू शकता। 4 ते 5 मिनिटात गूळ विरघळलाय, ह्यामध्ये आता 1 लहान चमचा वेलची पावडर टाकूयात आणि वेलची पावडर सारणामध्ये मिक्स करून घेऊयात। वेलची पावडर मिक्स करून झाल्यावर गॅस लगेचच बंद करूयात आणि सारण पॅन मधून लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। नाहीतर जर पॅन मध्येच ठेवलं तर ते सारण कडक होतं आणि मोदक वळताना सारणामुळे व्यवस्थित वळवता येत नाहीत। आता मोदकाच्या पारीसाठी तयारी करूयात। एका लहान भांड्यात अर्धा कप एवढं पाणी घ्यायचं आहे आणि फक्त 2 चमचे एवढं दूध घेऊयात। दुधामुळे मोदकांना छान पांढरा रंग यायला मदत होते। आता पारी अळणी लागू नये, पारीला सुद्धा टेस्ट यावी यासाठी अगदी चिमूटभर मीठ पाण्यामध्ये आणि दुधामध्ये ऍड करूयात। पाणी दुधाला उकळी येईपर्यंत गरम करूयात। हे बघा, साधारण 4 मिनिटातच मीडियम गॅसवरती पाणी आणि दुधाला उकळी आली आहे। आता गॅस बंद करूयात। इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घेऊयात। जो रवा आपण लाडूसाठी वगैरे वापरतो तो रवा घेतलाय। जर घरी बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। आता या रव्यामध्ये जे पाणी आणि दूध उकळून घेतलंय ते ऍड करूयात। पाणी आणि दूध रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण उकड काढतो अगदी तीच प्रोसेस आहे, फक्त गॅसवरती गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ भिजवून उकळून घेतात, तर तसं न करता गरम पाणी उकळून ते रव्यामध्ये ऍड केलं। आता या रव्यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे असंच ठेवूयात, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल। 5 मिनिटांनी झाकण काढूयात। आता रवा कोमट झालाय, जास्त गरम नाहीये, त्यामुळे हाताला चटका सुद्धा बसणार नाही। आता हे आपण छान चपातीच्या पिठासारखं मऊसर मळून घेऊयात। रवा मळताना सुद्धा मी तुपाचा वापर करणार नाहीये, तरी सुद्धा रवा छान मळला जातो। तुम्हाला आवश्यकता वाटली किंवा मोदक खाताना तुपाचा स्वाद येण्यासाठी तूप तुम्ही इथे वापरू शकता। हे बघा, पीठ छान मळून घेतलंय, अगदी मस्त मऊसर पीठ मळून झालंय। आता ह्याचे मोदक वळूयात। बऱ्याच जणांना मोदकाला कळ्या पडता येत नाही, त्यासाठी मी इथे मोल्डने मोदक बनवून दाखवते। त्याचसोबत ह्या पिठाचा मी कळ्या पाडून सुद्धा मोदक बनवून दाखवणार आहे। इथे मी प्लास्टिकच्या मोदकाचा मोल्ड घेतलाय, तुम्ही अवेलेबल असेल तो मोल्ड तुम्ही इथे वापरू शकता किंवा हाताने सुद्धा मोदक वळू शकता। ह्या मोल्डला मी तेलाने ग्रीस करून घेतले, इथे सुद्धा मी तुपाचा वापर केलेला नाहीये। आता ह्या साच्यामध्ये रव्याचं पीठ लावून घेऊयात। रव्याची पारी जेवढी पातळ बसवता येईल तेवढी पातळ बसते। हाताला पीठ चिकटत असेल तर हाताला तेल लावून प्रेस करायचं, म्हणजे मोदकाची पारी छान पातळ बसते। मोदकाची पारी बसवून झाली आहे, ह्यामध्ये सारण घट्ट बसवूयात। हे बघा, सारण सुद्धा घट्ट बसवून घेतलंय। आता मोदक बंद करून घेऊयात। मोदक बंद केल्यावरती साच्यामधून बाहेर काढूयात। हा बघा, खूपच सुंदर मोदक तयार झालाय। आता बाकीचे मोदक सुद्धा असेच तयार करून घेऊयात।
साच्याचे मोदक काही जणांना जाड वाटतात, पण रव्याच्या पिठाने बनवून पहा, पारी खूपच मस्त पातळ होते रव्याच्या पिठाची। आता साधा मोदक बनवून दाखवते। हे बघा, लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याची तेल किंवा तूप हाताला आणि पिठाला लावून पातळ पारी बनवून घ्यायची। ही बघा, ह्या पद्धतीने। आता छोटासा सारणाचा गोळा घेऊयात। सारण घेऊन झाल्यावरती मोदकाला कळ्या पाडून घेऊयात। जवळ कळ्या पाडायच्या म्हणजे भरपूर कळ्या पडतात। आता मोदक बंद करून घेऊयात। हा बघा, आपला सुंदर मोदक तयार झालाय। सगळे मोदक बनवून घेतलेत, खूप छान दिसतायत। इथे एक टिप लक्षात ठेवा, रव्याचं पीठ पातळ झालं तर थोडा रवा ऍड करून पीठ घट्ट करून घेऊ शकता, त्यामुळे मोदकाच्या टेस्टमध्ये अजिबात बदल होत नाही। आता हे मोदक वाफवून घेऊयात। वाफवण्यासाठी इडली पात्रात पाणी घेतलंय, त्यावर आता मोदकाची प्लेट ठेवूयात आणि झाकण लावून 15 मिनिटे वाफवून घेऊयात। 15 मिनिटांनी झाकण काढूयात। वाव, मोदक मस्त वाफले गेलेत। थंड करूयात आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे बघा, मोदक एवढे सुंदर आणि ट्रान्सपरंट दिसतायत की आतमधलं सारण सुद्धा अगदी स्पष्ट दिसतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे रव्याचे हे मोदक खूपच मऊ लुसलुशीत होतात। एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, सारण सुद्धा छान भरलं गेलंय आणि खूप मऊ सुद्धा झालेत। आणि आपण हे मोदक अगदी साध्या पद्धतीने तूप, ड्रायफ्रुट्स न वापरता बनवून घेतलेत। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक पटकन करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा। आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील। थँक्यू।